मंडळी, आज की नाही मी माझ्या भाचीने बनवलेली अंडा घोटाळ्याची रेसिपी दाखवत आहे. त्यासाठी इथे काही अंडे उकडून घेतलेले आहेत. कढई गरम करून तेल गरम केलेलं आहे. त्यामध्ये जिरं मोहरीची फोडणी दिली. त्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे. 3 मोठे कांदे बारीक चिरून छान परतवून घेतलेले आहेत. त्यामध्ये नंतर अंडे सोडून घेतले, ते बाजूला ठेवले. कांदा छान परतून झाला की त्यामध्ये टोमॅटो बारीक चिरलेला टाकला. तो छान मऊसर शिजवून घेतला. त्यामध्ये हळद, तिखट तसंच गरम मसाला आणि किचन किंग मसाला टाकलेला आहे आणि छान परतवून घेतलेला आहे आणि थोडंसं पाणी टाकलेलं आहे मसाला जळू नये म्हणून. छान असा अंगाशी रस्सा तयार झाला की त्यामध्ये आपण जी अंडी उकडून घेतलेली आहेत ना, ती थोडीशी किसून टाकायची आहेत. आता ही रेसिपी आहे ती तिच्या पद्धतीने आहे, म्हणून ॲज इट इज मी सांगते आहे. तर अंडी छान अशी त्यामध्ये किसून घेतलेली आहे. आवश्यकतेनुसार त्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकलेलं आहे. तसंच चीज किसून टाकायचं असेल तुमच्याकडे अवेलेबल तर चीज टाका. छान असं एकजीव करून घ्यायची भाजी आणि भाजी छान अशी उकळली म्हणजे गरम झाली, छान अशी शिजली, की त्यामध्ये आपण थोडासा मॅगी मसाला टाकायचा. छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आवडीप्रमाणे थोडीशी कोथिंबीर टाकायची. आणि एका साईडला आपण आहे ना ऑमलेट करून घेतलेलं आहे. एक अंडं फेटून त्यामध्ये चवीनुसार तिखट आणि थोडीशी तिखट आणि मीठ टाकून आहे ना कोथिंबीर टाकली आणि छान फेटून आहे ना त्याचं ऑमलेट बनवलं आणि ही भाजी आपण प्लेटमध्ये सर्व्ह केल्यानंतर त्यावरती ते ऑमलेट आपण ठेवलेलं आहे, म्हणजे ॲडजस्ट केलेलं आहे. आणि तुम्ही पाव तसाही खाऊ शकता किंवा बटर लावून थोडासा शेकून घेतला ना खरपूस, तर तो छान लागतो. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्ही अशा पद्धतीने अंडा घोटाळा रेसिपी कधी ट्राय केलेली आहे का? केली असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत आपण भेटत राहूया. तोपर्यंत नमस्कार. आणि हो मंडळी, तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट आहे, चॅनलवरती जर तुम्ही नवीन असणार तर सबस्क्राईबचं बटन एकदाच प्रेस करा, पुन्हा पुन्हा प्रेस करू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक